नमस्कार, स्वागत आहे द डीप डाईव्हमध्ये. आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या माहितीतून ज्ञानाचे महत्त्वाचे कण शोधून काढतो. आज आपण बोलणार आहोत अशा काही छुपे मनोवैज्ञानिक ट्रिगर्सबद्दल, म्हणजे ज्या कळा दाबल्या की आपण नकळत हो म्हणतो. अगदी. आणि यासाठी आपण रॉबर्ट चाल्डिनी यांचं इन्फ्लुएन्स द सायकॉलॉजी ऑफ पर्स्युएशन हे जे खूप गाजलेलं पुस्तक आहे त्याचा आधार घेणार आहोत. चाल्डिनी यांनी अनेक वर्ष अभ्यास केलाय की लोक का म्हणजे कसं सहमत होतात किंवा नकार देतात, काय घडतं नेमकं. खरंय, कधीकधी आपण अशा गोष्टी करतो ज्या नंतर विचार केल्यावर वाटतं, अरे हे कसं केलं आपण. म्हणजे एखादी वस्तू महाग आहे म्हणून चांगली वाटणं, किंवा समजा कोणी आपल्याला न मागता काहीतरी दिलं तर मग नंतर त्याच्या मोठ्या मागणीला पण होकार देणं, हे नक्की कसं होतं. यात विचार आणि भावना दोन्ही आहेत, पण मुख्य कारण आहे आपले मानसिक शॉर्टकट. चाल्डिनी याला म्हणतात क्लिक वर. म्हणजे जसं एखादी किल्ली फिरवली की क्लिक की मशीन सुरू होतं वर, तसं एखादा ट्रिगर मिळाला की आपली प्रतिक्रिया ठरलेली असते. हे शॉर्टकट आपल्याला मदत करतात खरं तर, कारण रोजच्या धावपळीत प्रत्येक गोष्टीचा विचार करायला वेळ नसतो, पण याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. म्हणजे हे आपोआप घडतं, सवयीसारखं. आपलं आयुष्य इतकं गुंतागुंतीचं आहे ना की प्रत्येक निर्णयावर विचार करत बसायला वेळच नाही, म्हणून हे असे ठोकताळे आपण वापरतो. बरोबर. आणि हे फक्त माणसांमध्ये नाही, प्राण्यांमध्ये पण दिसतं हे. उदाहरणार्थ टर्की पक्षी. तिची आई पिलांच्या आवाजावरून, तो चीप चीप आवाज आला की लगेच मातृत्वाची प्रतिक्रिया देते. गंमत म्हणजे हाच आवाज जर एखाद्या शत्रू प्राण्याच्या, म्हणजे समजा स्टफ्ड खेळण्यातून आला तरी ती त्या खेळण्याची काळजी घेईल. पण तिचं खरं पिल्लू जर आवाज करत नसेल तर ती त्याला ओळखणार पण नाही, कधीकधी हल्लाही करेल. म्हणजे तो आवाज क्लिक आहे आणि काळजी घेणं वर. अरे बापरे, ऐकायला विचित्र वाटतंय, पण हो, कार्यक्षमतेच्या दृष्टीने बरोबर असेल. अजून एक उदाहरण आहे ना, ते रॉबिन पक्ष्याचं. फक्त लाल रंग दिसला की हल्ला करतो तो. अगदी. प्रतिस्पर्धेच्या छातीवरचा लाल रंग दिसला की हल्ला करायचा. पूर्ण पक्षी नसला तरी चालेल, फक्त तो लाल पिसांचा पुंजका दिसला तरी हल्ला करणार. हे प्रतिसाद मूर्ख नाहीयेत, ते कामाचे आहेत, पण ते इतके स्वयंचलित आहेत की त्यांचा फायदा घेता येतो. माणसांमध्ये पण हेच. हार्वर्डच्या ॲलन लँगर यांचा प्रयोग आठवतोय, झेरॉक्स मशीनचा. हो, तो खूप फेमस आहे. लोकांना रांगेत पुढे जायचं होतं. जेव्हा फक्त विचारलं, मला 5 पानं झेरॉक्स करायची आहेत, मी मशीन वापरू का, तेव्हा 60% लोकांनी हो म्हटलं. पण जेव्हा कारण दिलं, कारण मला खूप घाई आहे, तेव्हा तब्बल 94% लोकांनी परवानगी दिली. हे तर समजू शकतं, पण खरी गंमत पुढे आहे. तिसऱ्या वेळेस कारण काय दिलं बघा, कारण मला काही प्रती काढायच्या आहेत. आता हे काय कारण झालं. हे तर उघड आहे की झेरॉक्स मशीन प्रती काढायलाच असतं, काही नवीन माहिती नाहीये यात. तरीही आश्चर्य म्हणजे 93% लोकांनी परवानगी दिली, अगदी 94%च्या जवळ. काय सांगताय, म्हणजे लोकांनी फक्त कारण हा शब्द ऐकला आणि आपोआप होकार दिला. क्लिक. वाव. कारणाची क्वालिटी महत्वाची नाही, फक्त कारण दिले हे महत्वाचं. अगदी बरोबर. आणि ते टर्कॉइज दागिन्यांचं उदाहरण, मालकाने किंमत कमी करायच्याऐवजी चुकून दुप्पट केली आणि जे दागिने विकले जात नव्हते ते भराभर विकले गेले. अच्छा. हो, कारण ते घेणारे पर्यटक होते, त्यांना दागिन्यांबद्दल काही माहीत नव्हतं. त्यांनी सरळ शॉर्टकट वापरला, महाग म्हणजे चांगलं. किंमत त्यांच्यासाठी क्वालिटीचा ट्रिगर बनली. म्हणजे हे शॉर्टकट आपल्याला मदत करतात पण अडकवू पण शकतात, खास करून जेव्हा आपल्याला माहिती नसते किंवा आपण घाईत असतो. आणि काही लोक बरोबर हे ओळखतात की हे शॉर्टकट कसे वापरायचे. असाच एक जबरदस्त प्रभावी नियम आहे देवाणघेवाणीचा, रेसिप्रोकेशन. म्हणजे कोणी आपल्यासाठी काही केलं की आपल्याला त्याची परतफेड करावीच लागते असं वाटतं. तो प्रयोग आठवला. एका समाजशास्त्रज्ञाने अनोळखी लोकांना ख्रिसमस कार्ड पाठवले आणि अनेकांनी परत पाठवले, त्यांना ओळखत नसताना सुद्धा. हो, हा नियम इतका खोलवर रुजलाय आपल्या संस्कृतीत. एकमेकांना मदत करणं, परतफेड करणं, यावरच समाज चालतो. आणि हा नियम इतका स्ट्रॉंग आहे की तो आवडीनिवडीच्या पण पुढे जातो. ते इथिओपिया आणि मेक्सिकोचं उदाहरण बघा ना. 1935 मध्ये मेक्सिकोने इथिओपियाला मदत केली होती. आणि मग 50 वर्षानंतर 1985 मध्ये मेक्सिकोत भूकंप झाला तेव्हा भयंकर दुष्काळ आणि गरिबी असूनही इथिओपियाने $5,000ची मदत पाठवली. अविश्वसनीय. म्हणजे उपकाराची भावना इतकी वर्ष टिकली, पण मग याचा गैरफायदा कसा घेतला जातो. तो रेगनचा प्रयोग. हो, त्यात काय केलं, एका माणसाने, जो प्रयोगाचा भाग होता,
दुसऱ्या सहभागी व्यक्तीला सहज म्हणून एक कोकची बाटली दिली न मागता. आणि नंतर त्याच माणसाने त्या लोकांना लॉटरीची तिकीटं विकत घ्यायला सांगितली. ज्यांना कोक मिळाला होता त्यांनी जवळपास दुप्पट तिकीटे विकत घेतली, ज्यांना कोक मिळाला नव्हता त्यांच्या तुलनेत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना तो कोक देणारा माणूस आवडला होता की नाही याने काही फरक पडला नाही जास्त. म्हणजे उपकाराची भावना जास्त भारी ठरली आवडीनिवडीपेक्षा. आपल्याला न आवडणारी व्यक्ती पण छोटासा फेवर करून आपल्याकडून मोठं काम करून घेऊ शकते. अगदी बरोबर. आणि याचंच उदाहरण म्हणजे हरे कृष्ण सोसायटी. सुरुवातीला लोक त्यांना देणगी देत नसत. त्यांचे कपडे, वागणं लोकांना आवडायचं नाही. मग त्यांनी काय शक्कल लढवली. ते लोकांना थांबवून आधी हातात एक फूल किंवा पुस्तक ठेवायचे, ही आमची भेट, आणि मग देणगी मागायचे. आता भेट नाकारणं कसं? अवघड असतं ना सामाजिकदृष्ट्या. मग लोक भेट घ्यायचे आणि मग त्या उपकाराच्या भावनेतून देणगी द्यायचे. त्यांच्या देणग्या खूप वाढल्या यामुळे. अरे वा, ही तर सरळ सरळ मानसशास्त्रीय खेळी झाली की. ती ॲम्वे कंपनीची बग पद्धत पण अशीच आहे ना. ते उत्पादनांचं सॅम्पल किट देतात वापरायला काही दिवसांसाठी. हो, बरोबर. ग्राहक त्यातलं काही ना काही वापरतोच. मग जेव्हा विक्रेता ते परत घ्यायला येतो तेव्हा वापरल्यामुळे त्या ग्राहकाला परतफेड केल्यासारखं वाटतं. आणि मग तो अनेकदा ते विकत घेतो. आधी काहीतरी फुकट देणं ही क्लिक झाली. आणि यात अजून एक गोष्ट आहे, न मागता मिळालेल्या उपकारांचं ओझं, अनइन्व्हायटेड डेट्स. म्हणजे आपल्याला कोणी न विचारता मदत केली तरी आपल्याला परतफेड करावीशी वाटते. ते डिसेबल्ड अमेरिकन वेटरन्स संस्थेने लोकांना पत्र पाठवताना पत्त्याचा लेबल भेट म्हणून पाठवलं होतं. हो, आणि त्यामुळे देणग्या मिळण्याचं प्रमाण जवळपास दुप्पट झालं. 18% थेट 35%. कारण भेट स्वीकारण्याची पण एक सामाजिक जबाबदारी असते आपल्यावर. ऑब्लिगेशन टू रिसीव्ह. आपण नाही म्हणू शकत नाही पटकन. आणि मग त्या नियमात अडकतो आपण. म्हणजे उपकाराची भावना आपल्याला जखडून ठेवते. पण जसं काहीतरी मिळाल्यावर दबाव येतो तसंच काहीतरी गमावण्याच्या शक्यतेने पण येतो ना. हा दुसरा महत्वाचा नियम, दुर्मिळतेचा नियम, स्कर्सिटी प्रिन्सिपल. बरोबर. जी गोष्ट मिळायला कठीण आहे किंवा कमी आहे ती आपल्याला जास्त मौल्यवान वाटते. आपण तिच्याकडे जास्त ओढले जातो. मला आठवतंय चॅल्डिनीने स्वतःचं उदाहरण दिलंय पुस्तकात. हां, ते मॉर्मेन मंदिराचं. एक विशिष्ट भाग असतो जो फक्त सदस्यांसाठी खुला असतो. हां. पण पण त्याला कळलं की तो भाग लवकरच बंद होणार आहे कायमचा. हां. एरवी त्याला काही इंटरेस्ट नव्हता त्यात, पण तो बंद होणार म्हटल्यावर त्याला तो बघायची तीव्र इच्छा झाली. हे दुर्मिळतेमुळेच झालं. अगदी. आता असं का होतं? 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे परत एक शॉर्टकट. आपला अनुभव असतो की ज्या गोष्टी कमी मिळतात त्या सहसा चांगल्या असतात. म्हणून दुर्मिळ म्हणजे चांगलं हा आपला एक ठोकताळा असतो. आणि दुसरं कारण? दुसरं जास्त महत्वाचं आहे. ते आहे मानसशास्त्रीय प्रतिक्रिया, सायकोलॉजिकल रिॲक्टन्स. जॅक ब्रेहमने हा सिद्धांत मांडलाय. तो म्हणतो की जेव्हा आपलं एखादं स्वातंत्र्य म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य कोणीतरी हिरावून घेतं किंवा त्यावर बंधनं येतात तेव्हा आपल्याला ते स्वातंत्र्य परत हवं असतं. आणि ती जी गोष्ट मिळत नाहीये ती जास्त हवीशी वाटते. अच्छा. लहान मुलांमध्ये हे खूप दिसतं. तो टेरिबल टूज म्हणतात ना. 2 वर्षांच्या मुलांचा हट्टीपणा, त्यांना स्वतःचं वेगळेपण जाणवायला लागतं. आणि पालक जेव्हा नाही म्हणतात तेव्हा तीच गोष्ट त्यांना जास्त हवी असते. अगदी. आणि तसंच तरुणपणी तो रोमिओ अँड ज्युलियट इफेक्ट. म्हणजे घरातून जेवढा जास्त विरोध तेवढं प्रेम जास्त घट्ट वाटतं. कारण निवडीचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं असतं. विरोध कमी झाला की कधीकधी आकर्षण पण कमी होतं म्हणतात. म्हणजे बंधनं किंवा बंदी घातली की उलट परिणाम होतो. माहितीच्या बाबतीत पण असंच होतं का? म्हणजे सेन्सरशिप लावली तर? नक्कीच. जेव्हा एखाद्या माहितीवर बंदी येते तेव्हा लोकांना ती मिळवायची इच्छा तर वाढतेच, पण गंमत म्हणजे ते त्या माहितीवर जास्त विश्वास ठेवायला लागतात, जरी त्यांनी ती ऐकली वाचली नसली तरी. ते नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात एका भाषणावर बंदी घातली होती. ज्या विद्यार्थ्यांना विषय माहीत होता पण ते भाषण ऐकू शकले नाहीत बंदीमुळे, त्यांचं मत त्या भाषणाच्या बाजूने जास्त झुकलं. बंदीनेच त्या माहितीला महत्त्व दिलं. बापरे. याचा अर्थ मग विक्रीमध्ये, मार्केटिंगमध्ये याचा खूप वापर होत असणार. लिमिटेड स्टॉक किंवा आज शेवटचा दिवस, या गोष्टी आपण सतत बघतो. हो, अगदी. पहिल्या 100 ग्राहकांसाठीच. किंवा ही ऑफर फक्त आज रात्रीपर्यंत, स्टॉक संपेपर्यंतच मिळेल. हे सगळं दुर्मिळता निर्माण करायचं तंत्र आहे. कधीकधी तर मुद्दाम तयार करतात दुर्मिळता. ते एका स्टोअरमधलं उदाहरण आहे ना. विक्रेता ग्राहकाला म्हणायचा, अरे हे मॉडेल खूप चालतंय, बहुतेक शेवटचा पीस विकला गेला आत्ताच,
थांबा गोडाऊनमध्ये बघतो. मग थोडा वेळ इकडे तिकडे जाऊन यायचा आणि आनंदाने सांगायचा, अरे वा, नशीब तुमचं, एक मिळाला. आता ग्राहकाला ती वस्तू अजून भारी वाटायची आणि तो लगेच घ्यायचा. पण ही दुर्मिळता नेहमी सारखीच प्रभावी असते की काही परिस्थितीत तिचा जोर वाढतो? चांगला प्रश्न आहे. चाल्डिनी म्हणतात 2 परिस्थितीत प्रभाव वाढतो. पहिली म्हणजे नुकतीच निर्माण झालेली दुर्मिळता, न्यूली स्केर्स, म्हणजे जी गोष्ट आधी सहज मिळत होती पण आता अचानक कमी झालीये, तिचं आकर्षण जास्त असतं. अच्छा, यावर पण प्रयोग झाला होता ना, तो कुकीजचा? हो, स्टीफन वॉर्चल यांचा. लोकांना कुकीज चाखायला दिली. एका गटाला 10 कुकीजच्या बरणीतून दिली, दुसऱ्या गटाला फक्त 2 असलेल्या बरणीतून. अपेक्षेप्रमाणे 2 वाल्या बरणीतली कुकी जास्त आवडली लोकांना, दुर्मिळतेमुळे. पण खरी गंमत तिसऱ्या गटाबरोबर झाली. त्यांना आधी 10 कुकीजची बरणी दाखवली आणि मग त्यांच्या देखथत 8 कुकीज काढून घेतल्या, म्हणजे फक्त 2 उरल्या. ह्या नुकत्याच दुर्मिळ झालेल्या कुकीज लोकांना सगळ्यात जास्त आवडल्या. म्हणजे उपलब्धतेतून दुर्मिळतेकडे झालेला बदल जास्त प्रभावी ठरला. याचंच कनेक्शन राजकीय क्रांतीशी वगैरे जोडतात ना? म्हणजे लोकांची परिस्थिती सुधारत असताना अचानक काहीतरी काढून घेतलं की बंड होतो. बरोबर, कारण ती चांगली परिस्थिती आता नुकतीच दुर्मिळ झालेली असते. आणि दुर्मिळतेचा प्रभाव वाढवणारी दुसरी परिस्थिती म्हणजे स्पर्धा, कॉम्पिटिशन. जेव्हा आपल्याला कळतं की त्या दुर्मिळ गोष्टीसाठी दुसरे पण प्रयत्न करत आहेत, तेव्हा ती आपल्याला अजून जास्त हवीशी वाटते. ओके, त्या कुकी प्रयोगात हे पण तपासलं होतं का? हो, काही लोकांना सांगितलं की तुमच्या 10 कुकीजमधून 8 काढल्या, कारण त्या दुसऱ्या गटाला द्यायच्या आहेत, त्यांना कमी पडल्यात. म्हणजे काय झालं? स्पर्धा निर्माण झाली त्या उरलेल्या 2 कुकीजसाठी. या परिस्थितीत लोकांना त्या 2 कुकीज सगळ्यात जास्त हव्याशा वाटल्या, साध्या दुर्मिळतेपेक्षा किंवा नुकत्याच झालेल्या दुर्मिळतेपेक्षाही जास्त. स्पर्धेची भावना खूप तीव्र असते. हे तर लिलावात दिसतंच की, किंवा घरं घेताना वगैरे. तो रिचर्ड नावाचा कार विक्रेता, तो काय करायचा? एकाच वेळी अनेक लोकांना बोलवायचा कार बघायला. मग त्यांच्यात आपोआप स्पर्धा लागायची आणि किंमत वाढायची. अगदी, म्हणजे दुर्मिळता आणि स्पर्धा हे एकदम घातक मिश्रण आहे. आणि यापासून वाचणं कठीण आहे, कारण जेव्हा आपण दुर्मिळतेच्या प्रभावाखाली येतो तेव्हा एक भावनिक प्रतिसाद येतो ना, आपण उत्तेजित होतो आणि मग विचार करायची क्षमता कमी होते. तर आजच्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालं की आपले अनेक निर्णय, जे आपल्याला वाटतात की आपण खूप विचार करून घेतलेत, ते खरं तर काही खोलवर रुजलेल्या मानसिक शॉर्टकटवर किंवा क्लिकवर प्रतिसादांवर अवलंबून असतात. हे शॉर्टकट उपयोगी आहेत, पण त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. जणू काही आपल्या मनात बटणं आहेत आणि ती दाबली की आपण ठरल्यासारखं वागतो. हो, देवाणघेवाणीचा नियम आपल्याला उपकाराच्या ओझ्याखाली आणतो, त्यामुळे आपण नको त्या गोष्टींना पण होकार देतो. आणि दुर्मिळतेचा नियम गमावण्याच्या भीतीमुळे आपल्याला आकर्षित करतो. आणि कधीकधी आपण विचार न करता कृती करतो. दोन्हीचा प्रभाव भावनांवर जास्त असतो. मग यापासून स्वतःला वाचवायचं कसं? कारण हे इतकं ऑटोमॅटिक आणि भावनिक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागरूकता. जेव्हा असा भावनिक दबाव जाणवेल, म्हणजे कोणी छोटी भेट दिली आणि मोठी मदत मागते, तेव्हा अस्वस्थ वाटणं, किंवा एखादी वस्तू लिमिटेड आहे म्हणून ती मिळवायलाच हवी असं वाटणं, तेव्हा क्षणभर थांबायचं, त्या भावनेला ओळखायचं. आणि थांबून काय विचार करायचा? हवी आहे का तिच्या गुणवत्तेमुळे, की फक्त तिच्या भोवती जी परिस्थिती निर्माण केलीये दुर्मिळतेची किंवा उपकाराची, त्यामुळे मी ओढला जातीये. ती वस्तू किंवा विनंती, तिला त्या व्यक्तीपासून किंवा वापरलेल्या युक्तीपासून वेगळं करून बघायचं. म्हणजे असं विचारायचं की जर ही वस्तू सहज उपलब्ध असती तर मला ती इतकीच आवडली असती का? किंवा जर या माणसाने मला आधी ती भेट दिली नसती तर मी या मागणीला हो म्हटलं असतं का? अगदी. हे प्रश्न आपल्याला त्या क्षणी जाणवणाऱ्या भावनिक गोंधळातून बाहेर काढायला मदत करतात. आणि मग आपण परिस्थितीचं जास्त शांतपणे विश्लेषण करू शकतो, जास्त माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो. हे लगेच जमेल असं नाही, कारण हे ट्रिगर्स खूप पॉवरफुल आहेत, पण सरावाने नक्कीच शक्य आहे. नक्कीच. तर आजचा विचार करण्यासाठीचा प्रश्न असा आहे, नुकताच असा एखादा प्रसंग आठवून पहा जेव्हा तुम्हाला अचानक काहीतरी विकत घ्यावंसं वाटलं, किंवा एखाद्या गोष्टीला हो म्हणावंसं वाटलं, किंवा एखादी वस्तू मिळवायचीच अशी तीव्र इच्छा झाली. आज आपण ज्याबद्दल बोललो तो देवाणघेवाण किंवा दुर्मिळतेसारखा एखादा छुपा ट्रिगर तिथे काम करत होता का असं वाटतंय? आपल्या नकळत अजून असे कोणते शॉर्टकट आपण वापरत असू ज्यांचा आपल्या निर्णयांवर परिणाम होत असेल? विचार करत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.